नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत आहे. माझं नाव आहे प्रथमेश विसापूरकर आणि आपण बघत आहात मास्टर ज्युनियर. बरोबर ऐकलं तुम्ही, मास्टर ज्युनियर. यापूर्वी आपण एकत्रित होतो मास्टर टीचरसाठी, जे शिक्षक भरती आणि इतर स्पर्धा परीक्षांच्या मार्गदर्शनासाठी सदैव आपल्याबरोबर उपलब्ध राहिलेला आहे. आणि आता आपण घेऊन आणत आहोत इयत्ता 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना सगळ्या स्पर्धा परीक्षांच्या मार्गदर्शनासाठी मास्टर ज्युनियर. तर यात स्कॉलरशिप परीक्षांपासून, 4थी स्कॉलरशिप परीक्षेपासून अगदी 7वी स्कॉलरशिप आणि NNMS परीक्षा आणि इतर अनेक परीक्षांच्या मार्गदर्शनासाठी मास्टर ज्युनियर असणार आहे. तर त्यातल्या आपण आज परीक्षा बघणार आहोत तर 7वी स्कॉलरशिप परीक्षा. तर सगळ्यात पहिल्यांदा बघूया आपली बॅच, उडान शिष्यवृत्ती बॅच 2026-27 इयत्ता 7वी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी असणार आहे. इंग्लिश मीडियम आणि मराठी मीडियम दोन्हीसाठी स्वतंत्र बॅचेस असणार आहेत. दोन्ही मीडियमच्या विद्यार्थ्यांना नीट व्यवस्थित शिकता येणार आहे. काय असणार आहे या बॅचमध्ये, तर रोज 2 तास लाईव्ह लेक्चर असणार आहेत. लाईव्ह लेक्चर्स की जिथं तुम्ही तुमच्या शिक्षकांना प्रश्न विचारू शकता, शंका विचारू शकता, एखादा प्रश्न नाही कळाला वगैरे, काय एखादी कन्सेप्ट नाही कळाली तर इथं विचारू शकता डायरेक्ट. रेकॉर्डेड लेक्चर्स, जे लेक्चर्स रेकॉर्डेड आहेत ते लेक्चर तुम्ही अनलिमिटेड वेळा बघू शकता. अनलिमिटेड, आजकाल काय अनलिमिटेड राहिले. पीडीएफ नोट्स जे काय आम्ही शिकवणार आहे त्याच्या सगळ्या आहेत अशा नोट्स आणि इतरही नोट्स, सरावासाठी प्रश्न, हे सगळं तुम्हाला ऍपवर उपलब्ध असणार आहे. साप्ताहिक चाचण्या, प्रगती अहवाल हे सगळं असणार आहे. सराव पेपर आणि मॉक टेस्ट, प्रत्येक युनिटवर मॉक टेस्ट वगैरे सगळे अवेलेबल असणार आहे. सगळा अभ्यासक्रम आणि अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन. विशेष अनुभवी शिक्षक म्हणजे इथं प्रत्येक विषयाला वेगळा शिक्षक असणार आहे. असं नाही की सगळे विषयांना एक शिक्षक, नाही, प्रत्येक विषयाला अगदी वेगळा एक्सपर्टीज असणारा शिक्षक नेमलेला आहे आणि तो तिथं शिकवणार आहे. पुन्हा एकदा बघा, 7वी स्कॉलरशिप परीक्षा दोन्ही मीडियमसाठी हे सगळे फीचर्स. आणि लक्षात घ्या, याच्या सोबतच तुम्हाला मंथन बॅच सुद्धा फ्री असणार आहे. मंथन बॅच फ्री असणार आहे. आपली जी बॅच आहे ती 3,000 रुपये, मात्र 3,000 रुपये फी आहे. पहिल्या 500 विद्यार्थ्यांना 500 रुपयाची सूट आहे. हा कुपन कोड अप्लाय केला तर फर्स्ट 500 म्हणून कुपन कोड आहे. त्याच्यासोबतच मंथन परीक्षेची बॅच सुद्धा तुम्हाला फ्रीमध्ये अवेलेबल असणार आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही या नंबरवर संपर्क साधा. आणि हे ॲप जे आहे आपलं मास्टर ज्युनियर, हे नवीन ॲप मास्टर ज्युनियर ॲपवर तुम्हाला डाउनलोड करायचंय, प्ले स्टोअरवर अवेलेबल आहे. ठीक आहे, आपण बघूया आता ही परीक्षा काय आहे. इयत्ता 7वी शिष्यवृत्ती परीक्षा काय आहे, तर ही एकतर स्पर्धा परीक्षा आयोजित केली जाते महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद MSCE पुण्याची ती पुण्यात स्थायिक असणारी आहे. तर ह्या संस्थेमार्फत ती आपण केली जाते. महाराष्ट्र शासनाचीच ती संस्था आहे. उद्देश काय, तर हुशार विद्यार्थ्यांचा शोध घ्यायचा आणि त्यांना प्रोत्साहन द्यायचं. जे काही महाराष्ट्रात गाव भागात, शहरी भागात सगळीकडे जे काही हुशार विद्यार्थी आहेत त्यांचा शोध घ्यायचा आणि त्यांना आर्थिक पाठबळ प्रोव्हाइड करायचं. आणि त्याच्यासोबतच एक शाबासकीची थाप सुद्धा असते सरकारकडनं, की जे विद्यार्थी गुणवंत आहेत की त्यांना प्रोत्साहन मिळावं, त्यांची प्रगती चांगली व्हावी, यासाठी त्यांना आर्थिक आणि मानसिक पाठबळ देण्यासाठी ही 7वी शिष्यवृत्ती परीक्षा खूप बरेच वर्षांपासून ती आहे. यापूर्वी ती 4थी आणि 7वी स्कॉलरशिपलाच होती. 4थी आणि 7वीला स्कॉलरशिप परीक्षा होती. त्यानंतर पुन्हा ती 5वी आणि 8वी साठी झाली आणि मागच्या वर्षीपासून पुन्हा एकदा ही परीक्षा 4थी आणि 7वी साठीच आलेली आहे. त्यामुळे जे विद्यार्थी 7वीला आहेत त्यांनी लक्ष द्या, तुमच्यासाठी परीक्षा आहे, शिष्यवृत्ती परीक्षा आहे. शिष्यवृत्तीचे फायदे काय, तर आर्थिक मदत तर होतेच, आर्थिक मदत आहे, शैक्षणिक प्रोत्साहन तुम्हाला मिळतं आणि पुढच्या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांची तयारी, यातून जे अभ्यासक्रम आहे त्या परीक्षेच्या अभ्यासक्रमावरच पुढे जाऊन भविष्यात नोकरी मिळण्यासाठी ज्या स्पर्धा परीक्षा असतात, पुढे भविष्यात जे काही तुम्हाला MPSC UPSC ज्या स्पर्धा परीक्षा असतात त्या सगळ्यांमध्ये याच्या अभ्यासक्रमाचा समावेश असतो. तुम्ही जर बघितलं, अगदी पोलीस भरती, तलाठी भरती किंवा इतर कुठल्याही परीक्षा घेतल्या, देशभरातल्या कुठल्याही परीक्षा घेतल्या, तर त्यात सध्या बुद्धिमत्ता, अंकगणित या सगळ्याचा समावेश असतो आणि त्या सगळ्याची तयारी या परीक्षेमधून करून घेतली जाते. त्यामुळे आज आपण पाल्याला जर याची तयारी करून घेतली तर भविष्यात त्या गोष्टींची तयारी करणं सोपं आहे. तर हा पाया मजबूत करण्यासाठीची तयारी लक्षात घ्या. आता बघूया आपण याचा अभ्यासक्रम, परीक्षेचं स्वरूप काय, नेमकं परीक्षा कशा स्वरूपाची असते. तर हे त्यांच्या वेबसाईटवरूनच डाउनलोड केलेलं आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा पुणेच्या वेबसाईटवरूनच हे डाउनलोड केलेलं आहे बघा.
तर 34 स्कॉलरशिप आणि 7वी स्कॉलरशिपचं परीक्षेचं स्वरूप सेम आहे. दोन्हीचं स्वरूप सेमच आहे. 34 स्कॉलरशिप असू दे किंवा 7वी स्कॉलरशिप असू दे. काय तर बघा, 2 पेपर असतात. एक असतो पेपर 1 आणि दुसरा आहे पेपर 2. 2 पेपर असतात. पहिल्या पेपरमध्ये भाषा आणि गणित असते. प्रथम भाषा आणि गणित. पहिली भाषा म्हणजे कुठली? तुमची जी मातृभाषा पहिली आहे ती मराठी असेल किंवा इंग्रजी असेल किंवा उर्दू असेल, व्हॉटएव्हर असेल. बरोबर. मोस्टली जणांची मराठी असणार, काही जणांची इंग्रजी आणि काही जणांची उर्दू असणार आहे. बरोबर. ही भाषा आणि गणित विषय असणार आहे. भाषेवर किती प्रश्न असणार आहेत? 25 प्रश्न 50 गुणांसाठी. 25 प्रश्न 50 गुणांसाठी म्हणजे एक प्रश्न 2 गुणांसाठी. एक प्रश्न 2 गुणांसाठी. सेम तसंच गणित 50 प्रश्न 100 गुणांसाठी. एकूण किती झाले? पहिला पेपर झाला 75 प्रश्नांचा आणि गुण किती असणार आहेत? 150 गुण. लक्षात घ्या, 75 प्रश्न 150 गुण, 1.5 तासाचा वेळ आहे. तर आपल्याला किती तासाचा वेळ आहे? 1.5 तासाचा वेळ आहे. सेम पेपर 2 असतो. पेपर 2 ला असते तृतीय भाषा. तृतीय भाषा म्हणजे इंग्रजी असेल किंवा मराठी असेल. बरोबर. इथं जर पहिल्यांदा मराठी घेतली पहिली भाषा तर इकडे इंग्रजी असणार. इकडे इंग्रजी असली तर इकडं तुमची मराठी असेल. बरोबर. इकडे जर उर्दू वगैरे घेतली तर इकडे दुसरी भाषा असेल. पण त्या पद्धतीने तुमची भाषा ठरवली जाते. बरोबर. इथं पण तसं आहे. इथं पण 25-50 पॅटर्न होता. इथं पण 25-50 पॅटर्न. इथं असतो खाली बुद्धिमत्ता चाचणी. लक्षात घ्या, बुद्धिमत्ता चाचणी. बुद्धिमत्ता चाचणीवर 50 प्रश्न असतात आणि 100 मार्कासाठी. हे सुद्धा टोटल 75 प्रश्न आणि 150 मार्कांचं असं स्वरूप असतं. याला सुद्धा 1.5 तास वेळ आहे. हे जे 1.5 तास आणि याचे 1.5 तास असे टोटल 3 तासाची परीक्षा चालते. टोटल 3 तास परीक्षा चालते. मध्ये वेळ दिला जातो, काळजी करू नका. असं काही नाही की 3 तास पेपर लिहायचा असतो, मध्ये गॅप दिला जातो. सोप्या प्रश्न किती असतात? 30% सोपे प्रश्न असतात. इथं दिसतंय का बघा तुम्हाला सगळ्यांना? सोपे प्रश्न किती असतात? तर 30% सोपे प्रश्न असतात. बघा इथं 30% प्रश्न सोपे असतात. एकदम साधे सोपे 30% प्रश्न असतात. मध्यम स्वरूपाचे 40% प्रश्न असतात. म्हणजे मध्यम आणि सोप्या स्वरूपात 70% हितच होऊन जातं. 70% हितच होऊन जातं. आणि कठीण स्वरूपाचे प्रश्न उरलेले 30% असतात. म्हणजे 150 300 मार्कांपैकी 70%. 300 मार्कांपैकी 70% म्हणजे किती प्रश्न झाले? किती मार्क झाले? तर लक्षात घ्या, 210 मार्क. 210 मार्क हे सोपे आणि मीडियम लेवलवरच मिळून जातात. सोप्या आणि मीडियम लेवलवरच 210 मार्क मिळून जातात. लक्षात घ्या, सोप्या आणि मीडियम लेवलवरच 210 मार्क इथं मिळून जातात आणि उरलेले कठीण स्वरूपाचे 30% प्रश्न असतात. अतिशय सुंदर परीक्षा, अतिशय सुंदर स्ट्रक्चर आहे या परीक्षेचं आणि पूर्वीपासून हेच स्ट्रक्चर राहिलेलं आहे. म्हणजे मला असं वाटतं माझ्या लहानपणी तेवढं थोडंफार स्ट्रक्चर बदललं होतं, म्हणजे वेगळं होतं की त्यात इतिहास भूगोल जरा जरा असायचा. पण काही वर्षानंतर पुन्हा ते चेंज केलं आणि तेव्हापासून हे स्ट्रक्चर अतिशय सुंदर स्ट्रक्चर आहे. आणि भविष्यात जेवढ्या जेवढ्या परीक्षा येतात त्यांना सुद्धा हेच स्ट्रक्चर असतं. जवळपास सगळ्या परीक्षांना इथून पुढे जे भरतीच्या परीक्षा असतात, याची भरती त्याची भरती, इव्हन शिक्षक भरतीचे सुद्धा त्यांच्यात सुद्धा हेच स्ट्रक्चर असतं. लक्षात घ्यायचं. त्यामुळे हे खूप महत्वाचं स्ट्रक्चर आहे आणि खूप साधं सोपं स्ट्रक्चर आहे. तर लक्षात घ्या. पुन्हा एकदा सांगतो सगळ्यांना की आपलं जी बॅच आहे, जी चालू होणार आहे 15 जून पासून, जी बॅच चालू होणार आहे त्या बॅच मध्ये सगळ्यांनी प्रवेश घ्या. उडान बॅच आहे, 15 जून पासून सुरू होते. 7वी स्कॉलरशिप, 34 स्कॉलरशिप आणि सगळ्या परीक्षांसाठीचीच बॅच चालू होतीये. आणि ह्या बॅचच्या संदर्भातली ही माहिती आहे. या फोन नंबरवर तुम्ही संपर्क साधा आणि आजच त्वरित प्रवेश घ्या. सगळ्यांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.